हॅलो, हाय. काय करतेय? ही आंबाडा आहे ना, तर पूर्ण असा सुकलाय. म्हणजे आता सगळं तयार झालं, त्याच्यात बी वगैरे नाही का. भाजी खाल्ली, ह्या फळांची पण भाजी खाल्ली. आता बिया राहिले, कट करणार आहे. नंतर त्याच्या बिया काढणार आणि त्याचा ज्यूस बनवणार, म्हणजे सरबत. जसं आपण कोकम सरबत पितो ना, तसा ह्याच्या पण सरबत खूप छान लागतो. तर ना आता हे मी सगळं पूर्ण असं कट करून घेणार आहे. तर ह्याचा जो सरबत आहे ना, तर मी ही पिलेले आहे. त्यामुळे म्हटलं चला आता एकदा आपण दाखवूया. कारण पण हा कुठं पिली माहिती आहे का, मी गडचिरोलीमध्ये पिली. आणि तिथं आपण कसं आपल्याकडे कसं कोकम, लिंबू सरबत असे पाहुणे आले की देतो का नाही आपण करून, तसं तिकडे ना पाहुणे आले की ह्याचा सरबत देतात. तर मला अगोदर वाटलं की बाबा कसा लागतोय, कारण पहिले कशी आपली आजी वगैरे सांगायची का मी ह्याच्या भाकरी खाल्लेत आंबाड्याच्या नाही का, भाजी वगैरे. तर एवढा छान लागतो की ह्याच्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता कमी होते. तर ही जे बी दाखवते मी, आणि ह्याच्यात दोन प्रकार आहेत. ह्यो जो माझा जो आंबाडा आहे ना, तो पांढरा आहे, आणि देशी जो असतो ना तो लाल असतो असा. तर हे बघा आता मला काटे असतात का? काटे टोचता आहेत की काय. हळू कर. तर ही ना मी तिथं प्यायची ना, मग मी पण नंतर तिथनं मार्केटमधून ना पावडर आणायची सगळ्यांच्या घेऊन, टेस्ट छान लागायची म्हणून. सगळ्यांनाच मला नंतर आवडायची. मग गावाला पण येताना मी घेऊन यायची ती पावडर. म्हणजे बियांची पावडर करायची का आपण? आता ह्या बियांची पावडर करायची. ओके. आणि मग ही पावडर करून आपण लिंबू सरबत करतो, कोकम करतो, असा करायचा. खूप छान लागतो. तर बघा, ही माझ्या मुळ्याच्या शेंगा, मुळा नेले मी उपटून, शेंगा पण नेल्या. आता पाव हे बघत आहेत तसे. मी एकदा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मुळा कशा लावायच्या शेंगापासून, आणि तेव्हा कधी माझा कसला मुळा आलाय बघ. मस्त. परत त्या शेंगापासूनच बनवले लावलं. तर त्या मुळ्यामध्ये हे बघा रताळाचा वेल आहे, आणि हे वेलापासून पण आपण रताळ लावू शकतो. आणि वेलापासून रताळ लावू शकतो म्हणजे? अगं वेल कट करायचा हा, असा. आता कैची आदली का कुठे गेली, दाखवते मी नंतर. आणि तसा पुरायचा. ओके. आणि त्याला खाली मग नंतर रताळ येतात. ओके. दाखवते मी व्हिडिओ रताळ कसं लावायचं ते पण. नाईस. आणि ज्याला खरंच रताळ लावायचे त्याने आपण मार्केटमधून रताळ आणली, ती कापून लावलं हा. ना तरी उगवून येतं. आता बघू आपण ह्यात केवढं रताळ आले ते. ही मूळ आहे, काढू कुपटून सगळा वेल. त्या वेलाची पण ना भाजी करतात. तर हे बघा, उपडते अगोदर बघायला थोडी छान बघ, पांढऱ्या रताळ आहे ती. पांढरा बघायचंय. हे बघ, आहे का अजून आहे तिथं. अरे अरे खराब झालं, हे बघ खराब झालं, ह्याला कुजला आतमध्येच. आणि बघू आहे का काहीतरी लागतंय का इथं खाली. मस्त. किती छान आहेत ना. हे छोट, हे जास्त मोठं झाल्यामुळे गेलं ते, निबाही झाल्यामुळे नाही. मी जे ह्या कुंडीमध्ये रताळ लावली होती ना, त्याला मला अशी 4 रताळ मिळाली. आणि एक खूप मोठं झाल्यामुळं खराब झालं, वाईट वाटायला लागलं, कारण लवकर लक्ष नाही दिलं त्यामुळं. तर मी ह्या रताळाचं काय बनवून दाखवतो तुम्हाला. चिप्स पण छान होतात रताळाचे उपवासासाठी. आणि आम्ही सहसा जास्त करून ना मी घाऱ्या करते, कारण घाऱ्या ना माझ्या मुलांना, मिस्टरांना, सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळं घाऱ्या करते. तर तुम्हाला काय पाहिजे, कुठली रेसिपी पाहिजे, बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.